मित्रांनो, आपण पाहतात आपले चॅनल श्री शिवा आपली माणसे. मित्रांनो, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, आज आपण आपल्यासाठी बिग बॉस सीझन मराठी 5 सत्य असत्य टास्क बद्दल आपण थोडस बोलणार. त्याच्यात कोण किती खरं बोललं, कोण किती खोटं बोललं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आज आपण बिग बॉस मध्ये बघितला टास्क होता सत्याचा पंचनामा, आणि त्यात किती सत्य बोलले आणि किती कोण असत्य बोलले, कोणी कशी बाजी मारली, कोणी कशी बाजी मारली हे पण दाखवणार, आणि कोण सर्वात जास्त रॉंग होतं आणि कोण दिलदार होतं हे पण. आणि मला ते पटलं नाही निक्कीचं. स्टार्टिंगलाच निक्कीने पॅडी दादा मध्ये जात होता तेव्हा निक्की म्हणाली सडेल फळ खा, म्हणजे बिग बॉस यांना सडेल फळ देतो. बिग बॉसची ही लायकी, डायरेक्ट बिग बॉसची लायकी निक्की काढती. निकीने हा डायरेक्ट सडेल फळं खा, म्हणजे सडेल फळं बिग बॉस मध्ये सडेल फळं येतात का, हा मेन मुद्दा तिथं उभा राहतोय. अगं निक्की, तू टास्क खेळती तर टास्क ती संबंध ठेव ना. उगाच दुसरीकडे सडेल बाजूला तू नेतीये टास्क, दुसरे म्हणजे रॉंग बोलतीये. तर हे कितपर्यंत योग्य आहे का बिग बॉस मध्ये सडेल फळं दिले जातात का? आणि मित्रांनो, तुम्ही सांगा बिग बॉस मध्ये खरंच सडेल फळं देता का? ह्यावरून आपण बिग बॉसला विचारलं पाहिजे की तुम्ही कंटेन्शनला मधल्या त्यांना खाण्यापिण्याला सडेल वस्तू देता का? फळच जाऊ द्या, बाकीच्या पण अजून 2-3 मुद्दे पुढे निघलेले आहे. जान्हवी सुद्धा 1-2 मुद्दे बोललेली आहे. जान्हवी पण बोलली आहे भीक, काय बोलली ती, भीक देईल. म्हणजे काय तिथं ती जान्हवीचा असं चालू आहे एवढा मोठा का, ती निकीच्या बिग बॉस मधली निकीची कॅप्टन झालेली आहे. तिला असं वाटतंय का मी बिग बॉस आहे ना, हा माझ्या इशारावर चालतो. बिग बॉसनी पण तिला शेपरून ठेवलेलं आहे. जान्हवी तू खूप सुंदर दिसते, अरे तू सुंदर दिसते का, तू माणसानी सुंदरता ही दिसण्यावर नसावी तर मनापासून सुंदर असावं, हे तिला अजूनपर्यंत समजलेलं नाही वाटतं. ती बाहेर जे रोल विलन जे करते तिथं तर अति विलन झालेली. म्हणजे आपल्याला वाटत होतं की विलनचे रोल करणारे हे मनाने खूप चांगले साधे असतात, पण तिथं गेल्यानंतरच समजलं अरे ही तर ॲक्च्युली ओरिजिनलमध्ये हिची कॅरेक्टरच विलन आहे. ती ओरिजिनलमध्ये राहतेच विलन सारखी, एकदम बोगस, एकदम बोगस. ती भीक तुम्हाला भीकमध्ये विश्वास देईल. पॅडी दादाची ॲक्टिंग काढली तिने. तू ऍक्टिंग कॅरेक्टर काढलं, कॅरेक्टर म्हणजे तू ऍक्टिंग म्हणजे फक्त निकिता आणि जान्हवीनी यांच्या लायकी काढणं, यांची कॅरेक्टर काढणं, यांचे बद्दल घाणघाण बोलणं, ते सगळं चालतं. हे खूप हे काय त्याच्यासाठीच बिग बॉस काढलंय का? टास आला का अनफेअर खेळायचा, आणि सगळ्या गोष्टी अनफेअर चालू आहे मध्ये. सगळ्या गोष्टी म्हणजे कोणता बी मुद्दा असला यांचा होकार टासची वाटोळं लावता, यांना जिंकून द्यायचं नाही, यांनी जिंकायचं नाही. पण माझ्या मतेने बी टीम थोडीशी आज म्हणजे माइंडने गेमनी खेळली, आणि बी टीमनी दाखवून दिलं ए टीमला, म्हणजे ए टीम मध्ये निकीला आणि जान्हवीला की आम्ही पण खेळू शकतो माइंडनी. आणि ते खरंच माइंडने खेळलंय. नेमकी सर्वात भारी तर वर्षात खेळली. एकदम जबरदस्त होता. उत्तर निकीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं होतं. निकीचं तोंड उतरून गेला, निकीला समजत नव्हतं नेमकी काय, आणि वर्षाताईचा मुद्दा बी योग्य. तिथं मला वाटलं निक्की तिथं तरी फेअर खेळल, पण नाही. तिथं सुद्धा निक्कीनी अनफेअर खेळलं. कशासाठी? तर फक्त टास जिंकण्यासाठी. म्हणजे निकीनं पण खाल्ली किलोभर माती. आणि किती अनफेअर निक्की खेळती हे त्या टास्कवरनं सिद्ध झालेलं आहे. मग अशा कंटेस्टंटला आपण सपोर्ट करणार. आणि बिग बॉसला म्हणा याच आपत्तीला बाहेर काढून द्या नॉमिनेट झाली तर मित्रांनो, नंतर निकी ज्यावेळेस मध्ये गेली होती त्यावेळेस अभिजित सावंत यांना म्हणजे प्रश्न पडला होता, पण ती खरंच म्हणजे मनापासून माफी मागती का? तर ॲक्च्युली बघायला गेलं तर माझ्या मते तर अभिजित दादाचं उत्तर बरोबर आहे. ते त्यांना एक्सप्लेन करता आलं नाही ते, कारण की ज्यावेळेस रितेश सर होते, रितेश सर स्वतः माझ्या मते प्रत्येक विकेंडच्या वारला ती प्रत्येकाला सॉरी म्हणून आतापर्यंत 3दा-4दा सॉरी बोललेली आहे. तर प्रत्येक विकेंडच्या वारला ती म्हणते हा मी त्यांना सॉरी बोलली. म्हणजे ती प्रत्येक झगडा करते आणि तुम्ही सॉरी बोलता, म्हणजे हा तुमचा मेन पॉईंट आहे का? म्हणजे ती मनापासून कोणासाठीच माफी मागत नाही, ती फक्त खेळासाठी माफी मागती का खेळ पुढे जाऊ. तर यावरनं मग अभिजित दादा बोलला की नाही तू मनापासून मागते, पण मनापासून ती मागत नाही. तो नंतरून बोलला, पण पहिले ग्रुप डिसिजन झाला की नाही मनापासून मागत नाही. तर ते बरोबर होतं, ते बरोबर होतं. कारण की जर ती जर मनापासून सॉरी मागत असली तर परत तिने ती चूक केली नसती. परत ती चुकी करते, परत सॉरी बोलती. त्याच्यावर त्या अफजलने एवढा मोठा राडा केला. अरे वा, एवढा मोठा. आणि काय म्हणजे कॅप्टन आहे, कॅप्टनला सगळे सदस्य सारखे धरावं लागतात. नाही, मी अफजल बद्दल खरंच त्यांनी पण मुद्दा काढला. मी पण तुम्हाला सांगतो की अफजल हा खरंच 1 नंबरचा अनफेअर कॅप्टन निघाला, बोगस निघाला एकदम. आम्हाला वाटलं हा सगळ्यांना समान खेळवल, जरी कॅप्टन झाला, कॅप्टनचं काम काय राहतं दोन्ही टीमांसाठी समानतेने मार्ग काढण्याचा, पण यांनी फक्त ए टीमला सपोर्ट केला. सपोर्ट ए टीमला करत होता, बी टीमला काही नाही. त्याच्यानंतर बी ए टीमकडनं बोलत होता. अरे पण मेन तू कॅप्टन आहे, तू तटस्थ राहायला पाहिजे. तू या टीमकडनं बी नाही, या टीमकडे नाही, मजा कर ना कॅप्टनची. मग
ती सोडून दिलं मध्ये 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 करत होता. अरे आमच्या टीमला जिंकलं. अरे तुझी टीम नाही आहे, तू कॅप्टन आहे, आता तुझी कोणतीच टीम नाही म्हणजे त्याला कळलंच नव्हतं की हे टास्क 2 टीमांमध्ये डिवाइड केले, मी कॅप्टन आहे. अरे तू कॅप्टन व्हायची लायकीचा नव्हता, भीक दिली तुला, भीक. म्हणजे ऍक्च्युली अरबाज हा कॅप्टनच्या लायकीचा नाही नाही. आहे. तर मित्रांनो, निकी किचनमध्ये जाऊन पॅडी दादाला बोलली, तुम्हाला प्रेक्षकांची भीती वाटती असं. आपण बोलायचंच कारण काय प्रेक्षकांची भीती? तू तुझा खेळ ना, तू प्रेक्षकांचा कायला मध्ये आणती, जनतेचा कायला मध्ये आणती? तू तुझा तिथं टास्क खेळणार, एक तर अनफेअर टास्क खेळती तर खेळती, बाहेर प्रेक्षकांचं पण नाव मध्ये आणती. हे कितपत चांगलं आहे तुझं? निक्की तू जरा सुधार, तिथं अजून एक खेळताना सुधार जरा. तुला तू थोडा मानत होतो, तू असं वाटत होतं तू थोडीशी डोक्याची आहे, पण आता मला ते पण कळालं तू डोक्याने सुद्धा नाही. तर मित्रांनो, आपण बघितलं असं ज्या वेळेस सूरज मध्ये गेला तर त्यावेळेस ॲक्च्युली सगळेजण कन्फ्यूज होते की नेमकी, आणि सूरजनी पण उत्तर असं दिलं बघायला गेलं. सूरजने जे आहे ते सत्य नाही, सत्य तो सत्य बोलला. खरंच बोलला यार. म्हणजे तो म्हणजे असं खोटं नाटक काहीच बोलला नाही की तुम्हाला हा गेम समजतो का. तो म्हणे नाही. आणि बाहेर त्यांनी खरं बोलले की सूरजला ॲक्च्युली गेम समजत जरी नसला पण त्याला समजून सांगितलं तर तो समजतो खेळतो. आणि तो खेळतो. आणि तो ॲक्च्युली मागच्या हप्त्यात खूप भारी खेळला. तर त्याच्यावरनं माझ्या मताने त्यांनी बरोबर उत्तर दिलं की सूरजला गेम समजतो. तर सूरजच्या या मताशी ते सहमत नव्हते. तर योग्य डिसिजन झालं. पण बघायला गेलं तर एवढे खेळणारे, एवढे शिकलेले, सवरलेले आणि गेममध्ये तुरंदाज असणारे, म्हणजे निकी हा तो एवढे तुरंदाज असणारे, यांना नेमकी तो गेम खोटं नाटक बोलून पुढं नेत होते. पण सूरजनी सत्य बोलून गेम पुढं नेला आणि त्याच्यावरती त्याला पैसे पण भेटले नाही. म्हणजे नेमकी सूरज या गेममध्ये पण आपल्याला अव्वल दिसला. तर मित्रांनो आपण बघितलं असेल की वैभव, तू बघितलं का? वैभव अशा उड्या मारत होता जसं काही तो त्याच्या अंगात आले एकदम. अरे तू पॅडी दादा समोर, पॅडी दादाला बोलतो, एकेकाची मस्ती उतरवतो. तुझ्या गाडीत दम असेल तर त्या आरबाजला जाऊन लढणार. अरे तुला एवढ्या हिंद दिल्या त्या रितेश सरांनी, एवढ्या हिंद दिल्या की तुझ्या दम असेल तू आरबाजला नड. तुझी पार गद्दारी, पार तुझी लायकी काढली. पण तो स्वतः तुला गद्दार बोलला, तरी तू जातो तुला आज मी डायरेक्ट व्हिडिओ मध्ये सांगतो, तू वैभव 1 नंबरचा चाट्या माणूस निघाला. बैल तर आहे, पण बैल पण नाही निघाला म्हटलं तुला, बैल पण चांगल्या दर्जाचं म्हटलं. बैल भेटायला- डुक्कर. म्हणजे गटारीतला डुक्कर. तुला गेम नेमकी समजत नाही का? तू आज या गेम मध्ये प्रूव्ह झालं की तू गद्दार बी होता आणि तू खोटाडा बी निघाला. म्हणजे तू एवढी पण इमानदारीने राहिली, तुझ्या शब्दाला तू जाणत नाही. समोरचा तू बोलतोय तो खरं आहे तर त्या गोष्टीला तू खरं म्हण ना. तर तू ते खोटं नसलं तर तुझी इमानदारी नाही दिसत आहे, तुझी बेमानी दिसतीये, तू गद्दार निघतोय. तू म्हणजे तुला गेम खेळायची अक्कल नाही. तू म्हणतो मी सगळ्यांना दाखवून देईल, सगळ्यांच्या मस्त्या उतर. आता तू का तिथं हातपाय तोडायचं कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे का? तू तिथं काय माराधोडी करणार आहे का? हां, नेमकी तुझ्यात आहेच तरी काय? फक्त त्या इरिनाला जाऊन चिपकतो. ज्या वेळेस तू बाहेर येईल आणि इरिनाचा बायोडाटा बघाल त्यावेळेस तूच चक्कर येऊन पाडणार आहे. तर ते तुला होणार आहे. तर मित्रांनो त्याच्यामध्ये ती इरिनाला ते बिग बॉसमध्ये म्हणजे ते काय फक्त वैभव सांगते, वैभवच्याच मागे फिरतीये फिरायला आणि वैभवला समजून सांगायला आणलेलं आहे का फक्त? तिला मराठीचे क्लास घ्यायला चालले. आणि ती वैभवला म्हणती शांत राह, थंड राह, हे राह ते राह. अगं तू तर तुझा स्टँड खेळ ना. ती फक्त माझ्या मतेने बिग बॉस मध्ये ना एक ती आपली शॉपिंग करताना एक स्टॅच्यू नसतो का, झालं ना तसं बावलीच तसं झालं ना. तिने तिला गोरी एक बावली आणून ठेवलेली बिग बॉस मध्ये उभं केलेलं आहे. त्याची कुठेतरी कोपऱ्यात जाऊन उभी राहते बिग बॉस मध्ये. ती फक्त उभी दिसते, बाकी तिचा स्वतःचा काही मुद्दा नाही, काहीच नाही. पण आणि त्याशिवाय कॉपरेटिव्ह पोल मध्ये पण ती माझ्या मते शेवटी बार. तर मित्रांनो, ती जर नॉमिनेटला आली तर तिला पहिले बाहेरचा रस्ता दाखवा, कारण की आपल्याला